नमस्कार मंडळी. आज आपण केली अगदी कमीत कमी साहित्य वापरून अगदी टेस्टी अशी पातळ गवारीच्या शेंगांची भाजी. परंतु ही भाजी ना मस्त असा लसणीच्या फोडणीचा, हिंगाचा, त्याचबरोबर गूळ, ओव्याचा अगदी मस्त असा स्वाद यामध्ये येतोय. अगदी कमी मसाले, कमी तेल वापरून केलेली ही भाजी ही चवीला अप्रतिम लागते. गवारीच्या छान कोवळ्या शेंगा घ्यायच्या आहेत, त्याचं खालचं वरचं देठ काढून टाकायचं आहे. शेंगा छान खुडून घ्यायच्या आहेत, त्यानंतर धुवून घ्यायच्या आहे. पाव किलो शेंगा असतील तर फक्त मुठभर शेंगदाणे घ्यायचे आणि शेंगदाणे खमंग भाजून घ्यायचे आहेत. कढईमध्ये तेल गरम केलं आहे, 1 ते 1.5 चमचा त्यामध्ये मोहरी घालायची. मोहरी तडतडली की 7 ते 8 लसूण पाकळ्या आणि जिरं हे आपण ठेचून घातले. हे छान परतलं गेलं की त्यामध्ये लाल तिखट 1 चमचा धना पावडर, पाव चमचा हळद घातली आहे. हे व्यवस्थित मसाले परत गेले की त्यामध्ये आपल्या शेंगा घालायच्या. शेंगा घातल्यावर गॅसची पॉवर मंद करायची आहे आणि त्याला 1 ते 1.5 मिनटं आपण तेलावर छान परतून घ्यायच्या. त्यामुळे काय होते, त्याची चवही छान होते, रंगही छान लागतो. आणि त्यानंतर यामध्ये पाणी घालायचं. साधारण शेंगा बुडतील इतपत पाणी घालायचं आणि शेंगा मस्त शिजू द्यायच्या आहेत. तोपर्यंत आपण इथे घेतलेले आहे शेंगदाणे खमंग भाजलेले आणि त्याला पहिले मिक्सरमध्ये कोरडे भाजायचे. त्यानंतर थोडंसं पाणी टाकून त्याला पुन्हा एकदा मिक्सरमध्ये फिरून घ्यायचे. आपल्या शेंगा शिजत आहेत, त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे मी. आणि त्यानंतर आपण यामध्ये घालून घ्यायचा आहे अगदी थोडासा गूळ. यामुळे काय होतं की गवारीचा जो उग्रपणा आहे तो कमी होतो आणि चवही छान लागते. जो कडवटपणा आहे तोही कमी होतो. इथं चिमूटभर ओवा घालायचा. ओवा मात्र अगदी कमी घालायचा आहे, म्हणजे घालून न घातल्यासारखा, म्हणजे त्याची अगदी थोडीशी मस्त अशी टेस्ट आली पाहिजे. आणि ओव्यामुळे काय होतं आहे, गवार पचायलाही मदत होते. आता गवारीच्या शेंगा छान शिजल्या गेल्या आहेत. त्यानंतर आपण केलेलं शेंगदाण्याचं वाटण घालायचं आहे. शेंगदाण्याचं वाटण खूप घालायचं नाही. भाजी साधारण पातळ असली पाहिजे, खूप घट्ट अशी नको. त्यानंतर आपण त्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे आणि मस्त एक उकळी आली का पुन्हा गॅस कमी करायचा आहे. 2 ते 3 मिनटं पुन्हा शेंगदाण्याचं कूट घालून भाजी व्यवस्थित शिजू द्यायची की आपली गवारीच्या शेंगांची भाजी तयार होते. तर नक्की करून बघा.